आजचा व्हिडिओ हा त्या पतींसाठी आहे ज्यांच्यावर अतिशय खोट्या केसेस झाल्या आहेत. ज्यांनी अनेक वर्ष पत्नीला प्रेमाने रिस्पेक्टफुल पद्धतीने सांभाळले. सासरच्यांनी तिला मुलीप्रमाणे सांभाळले, परंतु तिने छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून सासरच्यांवर, नवऱ्यावर मोठमोठ्या केसेस केल्या. सगळ्यांची अगदी इज्जत चव्हाट्यावर आणली. अशा नवऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ अगदी जनरल व्हिडिओ नाही. ठराविक त्याच पत्नींनी ज्या केसेस खोट्या केल्या आहेत, अशा पतींसाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवरा-बायकोमध्ये भांडण झाले, की पत्नी बऱ्याच केसेस करते आणि पतीवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशर आणायचा प्रयत्न करते. यामध्ये सर्वात महत्त्वाची केस म्हणजे मेंटेनन्सची केस असते. नवरा-बायकोमध्ये भांडण झाले, की पत्नी बऱ्याचदा केसेस करते आणि वेगवेगळ्या पद्धतीने पतीवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करते. यामध्ये सर्वात महत्त्वाची केस म्हणजे मेंटेनन्सची केस असते. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोटगी अलाउड झाली, तर नवऱ्यावर खूप प्रेशर आणले जाते. त्याला त्रास दिला जातो. अनेक वेळा वॉरंट निघते. वॉरंट ऑफिसमध्ये पाठवले जाते आणि घरच्यांना देखील त्रास दिला जातो. जप्ती वॉरंट, अरेस्ट वॉरंट अशा पद्धतीने नवऱ्यावर प्रेशर आणलं जातं. पण आज या व्हिडिओमधून आपण समजून घेऊ नवऱ्याकडून असे काय केले जाते, म्हणजे शेवटी पत्नी सेटलमेंटसाठी येते. तिला सेटलमेंट करावीच लागते. लक्षात घ्या, तुमच्या पत्नीने तुमच्यावर कुठलीही केस केली आणि तुम्हाला कोर्टाकडून नोटीस आली, तर तुम्ही अगदी घाबरून जाता. पतीकडचे लोक घाबरून जातात आणि आता कोर्ट, कचेऱ्या, वकील, कायदे बायकांच्याच बाजूने आहेत, अशा समाजातील अनेक गैरसमजांवर विश्वास ठेवतात. तुम्ही पटकन पत्नीच्या नातेवाईकांना किंवा तिच्या वडिलांना किंवा डायरेक्ट तिलाच कॉल करता आणि सांगता, की आपण हे म्युच्युअली मिटवून घेऊ. ही गोष्ट नक्कीच आहे, की कायदा महिलांच्या बाजूने आहे. परंतु तुम्ही तोच कायदा सावकाश आणि व्यवस्थित वापरलात तर तोच कायदा तुमच्या फेवरमध्ये देखील असू शकतो. त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या कपॅसिटीची काळजी घ्या आणि पूर्णपणे लढा. तुम्हाला ज्या स्टेप्स घ्यायच्या आहेत, त्या लीगल स्टेप्स प्रत्येक स्टेप व्यवस्थित आणि योग्य कायदेशीर सल्ल्याने घ्या. यामध्ये कायद्याचा विचार करण्यापेक्षा थोडाफार सायकॉलॉजीचा देखील विचार करा. पत्नीच्या मानसिकतेचा विचार करा. जेव्हा पती-पत्नीमध्ये भांडण होते, तेव्हा पत्नीच्या डोक्यात अनेकदा एकच गोष्ट असते, की आता एक मोठी अमाउंट मी घेणार आणि सगळ्या काही केसेस बंद करणार आणि सेटलमेंट होणार. मग या लग्नामधून बाजूला होईन आणि माझे भविष्य सिक्युअर करून घेईन. यामध्ये बऱ्याचदा जवळच्या नातेवाईकांचा किंवा इतरांचा पत्नीवर मोठा दबाव असू शकतो आणि केसेस फाईल केल्या जाऊ शकतात. ती केस फाईल केली जाते फक्त आणि फक्त मोठी रक्कम घेण्यासाठी आणि मग पत्नी अशा गोष्टींवर विश्वास ठेवून केस फाईल करते. पतीकडून हे लक्षात ठेवले पाहिजे, की तुम्ही पेशन्स हरवून घेऊ नका. तुम्ही कायदा समजावून घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घाई-गडबडीत कुठलेही निर्णय घेऊ नका. घाईघाईत घेतले जाणारे निर्णय पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप घडवणारे असतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वेळ. कौटुंबिक केसेसमध्ये ही वेळ खूप महत्त्वाची आहे. कारण प्रत्येकाला हे लिटिगेशन पटकन संपवायचे असते. यातून लवकर बाहेर पडायचे असते आणि पतीला किंवा पत्नीला जास्तीत जास्त पैसे मिळवून घ्यायचे असतात, ते सुद्धा अगदी कमी वेळामध्ये. पत्नीच्या वकिलांनी तिला सांगितले असते, की "मी तुला लगेचच पोटगी मिळवून देतो. तू काहीच काळजी करू नको" आणि अशा पद्धतीत ती ती विचार करायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे तुम्ही इथे जास्तीत जास्त वेळ काढूपणा करणे हे तुमच्या खूप साऱ्या फेवरमध्ये येते. आणि मग लागलेला वेळ कमी करण्यासाठी ती वेगवेगळ्या केसेस करते पतीवर, त्याच्या नातेवाईकांवर करते आणि पूर्णपणे त्याला अडकवण्याचा प्रयत्न करते. आणि यामध्येच हळूचपणे ती तिच्याच चुकीमध्ये फसते आणि नवऱ्याला त्याचा मोठ्या प्रमाणावर बेनिफिट मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त वाट बघू नका. जर पत्नीची आई, वडील, भाऊ तुम्हाला शिवीगाळ करत असतील, धमक्या देत असतील, तर घाबरून जाऊ नका. तुम्ही मारहाणीच्या धमकीला घाबरून जाऊ नका. गोष्टी इतक्या हलक्यात देखील घेऊ नका. योग्य त्या कायदेशीर केसेस करा. प्रत्येकाला सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक पत्नी आपल्या पतीविरुद्ध मेंटेनन्सची केस करते आणि भरपूर पैसे मागते. माझे हे खर्च आहेत, माझे हे ते खर्च आहेत, हे जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते. मग यावेळेस तुम्ही काय करता? तुम्ही कोर्टात जाऊन म्हणता, "ठीक आहे, मी काही रक्कम देऊ शकतो" आणि ती रक्कम तिला देतो आणि मग कोर्ट ती रक्कम तुम्हाला दर महिन्याला द्यायला लागते. जेव्हा ॲक्चुअल आर्ग्युमेंट होते, तेव्हा कोर्ट तुमच्याकडे बघते, की
तुमची एवढी देण्याची कपॅसिटी नक्कीच आहे, तर कोर्ट त्या रकमेपेक्षा थोडी जास्त रक्कम तुम्हाला पोटगी म्हणून सुरू करते आणि मग ही पोटगी पत्नीला अगदी मरेपर्यंत मिळत राहते. ही चूक अजिबात करू नका. कोर्टामध्ये गेल्यावर तुम्हाला वारंवार हेच सांगायचे आहे, की तुम्ही पोटगी देऊ शकत नाही. तुमच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या देखील अनेक आहेत. आता चौथा मुद्दा, जी सर्वात महत्वाची टीप आहे. कोर्टामध्ये फार जास्त दुःखी असल्यासारखे जाऊ नका. फार जास्त त्रस्त आहात, तुम्हाला या कोर्ट केसेसचा खूप त्रास होतोय, अशी प्रतिक्रिया अजिबात देऊ नका. तुम्ही अतिशय डोके शांत ठेवले पाहिजे. मला मान्य आहे, की तुम्हाला या केसेसचा तुम्हाला खूप त्रास होतो, तुम्हाला आर्थिक नुकसान होतं, परंतु तुम्ही चेहऱ्यावर हे दाखवू नका. तुमची पत्नी हेच बघत आहे, की कधी तुम्हाला ह्याचा त्रास होतो आणि त्रस्त झालेला, रडवेला चेहरा बघण्यासाठी ती आतुर झालीये. पण तुम्ही असे अजिबात जाऊ नका. मी असं म्हणत नाही, की कोर्टामध्ये जाऊन तुम्ही अगदी हसत-खेळत राहा, पण शांत राहा. चेहऱ्यावर दुःख दाखवू नका आणि इथे तिला त्रास व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही तुमची कोर्टाची केस अगदी निम्म्यापेक्षा जास्त इथेच जिंकली आहे हे लक्षात घ्या. भले तुम्हाला कितीही त्रास होत असेल, तुम्हाला खूप भावनिक छळ होत असेल, तुम्हाला खर्च येत असेल, पण तुम्हाला होणारा त्रास हा चेहऱ्यावर दिसून देऊ नका. मी परत-परत सांगतेय, हे खूप महत्वाचे आहे आणि हे जेव्हा तुम्ही सक्सेसफुली करू शकता, तेव्हा तिचा डाउनफॉल सुरू होतो आणि जेव्हा तिला दुःखी चेहरा तुमचा दिसत नाही, समोर येत नाही, तेव्हा तिला होणारं दुःख तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसायला लागतं. हे लक्षात ठेवा, केसेस खोट्या करणं खूप सोपं आहे. खोटी स्टोरी लिहिणं, खोटी टाईमलाईन लिहिणं सोपं आहे. खोटी साक्ष देणं देखील शक्य आहे. परंतु हे सगळं प्रूव्ह करणं, साबित करणं हे मात्र खूप अवघड आहे. आणि तुम्ही जर का शांतपणे मी सांगितलेल्या गोष्टी केल्या, तर तुमच्या पत्नीकडून केस प्रूफ झाली नाही आणि होणार देखील नाही. ती सर्व काही साबित करू शकली नाही, तर तिची कोर्टामधली इमेज खराब होईल. जज देखील तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतील. वकील देखील तिला खोट्या गोष्टी सांगितल्या म्हणून झापायला सुरुवात करतील आणि तिथेच तिचं मनोबल तुटेल. आणि शेवटी या सगळ्यामुळे ती तुमच्यापर्यंत वकिलातर्फे किंवा नातेवाईकांतर्फे किंवा मध्यस्थ्यातर्फे तुमच्यापर्यंत सेटलमेंटची बाब नक्कीच पोहोचवेल. आता तुमची केस जर का या सगळ्या गोष्टी करेपर्यंत शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे, तर तुम्ही ही केस अगदी लढत राहा आणि तिला निरोप पाठवा, की मी हे अशीच केस लढणार आहे. भले मला जेलमध्ये जायला लागलं तरी मी लढेल. तू आता फक्त कोर्टामध्ये तुझी केस प्रूव्ह कर. हे सगळं करत असताना नेहमीप्रमाणे तुमच्या पत्नीने तुमच्या नातेवाईकांना, जे लांब-लांबचे, दूर-दूरचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर देखील केसेस केल्या आहेत. घाईघाईने तुम्हीच सगळ्यांचा वकील देणं आणि तुम्हीच सगळ्यांच्या बाजूने लढणं हे करू नका. 5वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जे तुमचे नातेवाईक वेगवेगळ्या शहरात राहतात, त्यांना सांगा, की तुम्ही त्या शहरातल्या हायकोर्टामध्ये क्वॅशिंग पिटिशन टाका. तिथून स्टे आणा आणि जर का तिथे त्यांची केस क्वॅश झाली, तर त्यांना पुढे सांगता येईल, की आता तुम्ही ज्या शहरात राहतात, त्या शहरामध्ये बदनामीची केस पत्नीवर टाका. यामुळे काय होईल, तर पत्नीला स्वतःचं शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये जावं लागेल. तिला एकटीलाच नाही, तर तिला तिच्या वकिलांना घेऊन जावं लागेल. प्रत्येक तारखेला हजर राहावं लागेल. तिचा येण्या-जाण्याचा खर्च, वकिलांचा येण्या-जाण्याचा खर्च, यामध्ये तिने जे काही योजिले होते, की मला एवढे पैसे मिळतील, हे पैसे मिळण्यापेक्षा आता तिचाच मोठ्या प्रमाणावर खर्च सुरू झालेला आहे. तिची धावपळ व्हायला लागली आहे. तिचं मनोबल तुटायला लागलंय. पहिलं म्हणजे तुम्हाला त्रास होत नाहीये हे तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. दुसरं म्हणजे तिला मानसिक त्रास व्हायला लागला आहे. तिसरं, तिने केलेली खोटी केस आता साबित करू शकत नाही. चौथं, तुमच्या ज्या नातेवाईकांना तिने अडकवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांची नावं देखील डिलीट झाली. उलट पक्षी त्यांनीच हिच्यावर आता खोट्या केसेस केल्या म्हणून नुकसान भरपाईची केस केली आणि भली मोठी रक्कम मागत आहेत. या सगळ्याचा तिला मानसिक त्रास व्हायला सुरू होतो आणि एक दिवशी तिचं मनोबल तुटतं आणि हेच तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हा व्हिडिओ अजिबात पत्नीच्या विरोधात नाही, तर हा व्हिडिओ त्या पतींसाठी आहे ज्यांच्या नातेवाईकांवर अतिशय खोट्या केसेस झालेल्या आहेत आणि या सगळ्या दरम्यान
पत्नी शेवटी तुम्हाला सेटलमेंटसाठी विचारेल आणि मग असंही होऊ शकतं, की 100% तुमच्या बाजूनी केसेस चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पत्नी म्हणेल, की "बाबा रे, माझंच एवढं पैसे जात आहेत, माझंच नुकसान होत आहे. त्यामुळे आता आपण ह्या केसेस थांबवू. मला एकही रुपया देऊ नको. मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे. तसेच बाकीच्या केसेस देखील काढून घ्यायला तयार आहे." किंवा अगदी छोट्या रकमेवर देखील तुमची सेटलमेंट होईल आणि सर्व लिटिगेशन संपून जाईल. पण हे कधी जेव्हा न घाबरता योग्य कायदेशीर मार्ग घेऊन तुम्ही लढाल, तुम्ही सर्व पुरावे द्याल आणि अजिबात झुकणार नाही, तेव्हाच समाज जे म्हणतो, की कायदा हा फक्त पत्नीच्या बाजूने आहे, हा विचार सोडून कायदा हा सर्वांसाठी आहे, या विचारांनी जर का तुम्ही लढलात, तर ही कायद्याच्या लढाईमध्ये तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता. अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचा जो नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर WhatsApp मेसेज करून तुम्ही थेट आमच्यापर्यंत संपर्क साधू शकता व आमची अपॉइंटमेंट घेऊ शकता.